राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वादंग पेटलं आहे. मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे आणि त्यांना सपोर्ट म्हणून संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा एकवटलेला आहे. या सर्व राजकीय सर्व सामाजिक आणि राज्यातील परिस्थितीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आहेत. काका नमस्कार. एबीपी माझा मध्ये आपलं स्वागत. जय जिजाऊ. एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. काका, आपण गेल्या वेळेस म्हटलं होतं की सरकारने मनोज जरांगे यांना गाजर दाखवलंय. काय म्हणाले या गोष्टीवर? आता सध्याच्या परिस्थितीत काय म्हणाल? त्यावेळेस जे सांगितलं ते आपण पाहतो आहोत की सत्यात आलेलं आहे. मनोज जरांगेने 40 दिवसांचा वेळ देऊनही आज तागायत आजच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही आणि नक्की काय करणार आहेत याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे ते खरं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी असंही आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय की कुणबी समाजाचे जे दाखले म्हणजे पुरावे आहेत ते द्या, आम्ही तुम्हाला कुणब्यांचं प्रमाणपत्र देतो. वास्तविकता म्हणजे वास्तवात हे उतरणार नक्की? नाही, कुणबी दाखले द्या म्हणजे कुणबी ह्या नोंदी आहेतच, परंतु 2004 जूनला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या दोन जातींचा वेगळा समावेश ज्यावेळेस ओबीसी मध्ये झाला आणि अनेक ठिकाणी कुणबी मराठा मराठा कुणबी यांनी राजकीय सुद्धा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घेतले, त्यावेळेस जाणीवपूर्वक काही मराठा आणि गैर मराठा नेत्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह कमिशनरांनाही जवळपास आदेश दिले किंवा त्यांना दाखले मिळू नयेत ही भूमिका घेतली. आणि त्यामुळे जरांगे पाटलांची एक जी मागणी होती की आम्हाला सहजासहजी ते मिळावेत, ही 2005-06 मध्ये मराठा सेवा संघासह काही संघटनांनी केलेली होती. त्यामुळे ते तर आमचं हक्काचंच आहे. उलट गेले 60 वर्ष ते मिळालं नाही आणि ते मिळू दिलं नाही हा आमचा आरोप आहे. नक्की का मिळू दिलं नसेल? राज्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे का ब्युरोक्रेसी म्हणजे अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे? काय कारण असू शकतं की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र त्यावेळेस मिळालं नाही? राज्यकर्त्यांची मानसिकता आणि एक पूर्वग्रह दूषित भूमिका आणि त्याच सोबत गेल्या 25-30 वर्षामध्ये प्रशासनामध्ये सुद्धा जातीवाद करणारा एक मोठा वर्ग घुसलेला आहे आणि ते सुद्धा त्या पद्धतीने मराठा समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करून वेगवेगळ्या पद्धतीने अडवत असतात. अलीकडे जरांगे पाटील यांनी जे आता त्यांचं दुसरं आंदोलन आहे म्हणजे त्यांनी 40 दिवस दिले आणि त्यानंतर सुद्धा सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यांनी म्हटलं होतं की आमचं आंदोलन हे शांततेत असेल, कुठेही हिंसा होणार नाही, परंतु राज्यभरात सर्वत्र आता हिंसा बघायला मिळते. नेमकी कोण करतंय ही हिंसा, का करतंय, काय तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी केलेलं आवाहन हे अत्यंत योग्य आहे. मूळ आंदोलन हे निश्चितपणे 100% किंवा 100+ जास्त टक्के हे शांततामय मार्गाने चालू आहे. परंतु आणि अचानक काही काही बाबी प्रत्येक ठिकाणी काही मनोज जरांगे पाटील जाऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित काही वेळेस कोणी ना कोणीतरी असामाजिक लोक त्यामध्ये घुसतात आणि तिथे आंदोलकांचा किंवा आयोजकांचा त्यावरचा जो काही ताबा आहे तो सुटतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे निश्चित कोण करतंय हे शोधण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे, ते त्यांनी शोधलं पाहिजे आणि त्यामध्ये कदाचित त्यांचे जे काही रिपोर्टिंग आहे ते कमी पडत आहे. पण मनोज जरांगेंनी थोड्या वेळापूर्वीच असा आरोप केलाय की हे जे सगळं हिंसा करतायत, जाळपोळ करतायत, हे राज्यकर्त्यांचीच माणसं आहेत. तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. त्यांचा काही वेगळा अनुभव असेल किंवा त्यांच्याकडे काही पुरावा असेल ती बाब वेगळी आहे. सध्या हा जो डेडलॉक आहे राज्यामध्ये, मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागितलं आहे आणि मराठ्यांना आरक्षण मागितलं आहे, पण सरकार तसं करत नाहीये. नेमकं याच्यावर तोडगा काय असं तुम्हाला काय वाटतं? तुमचं वैयक्तिक मत काय आहे की यावर तोडगा निघेल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल? काय वाटतं तुम्हाला? नाही, अशा मागणीने राज्य सरकार सरसकट समावेश मराठ्यांचा कुणबी म्हणून करून ओबीसी आरक्षण देणे हे कायदेशीर किंवा संविधानिक होणार नाही. पण मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारत असताना जे एक महत्वाची सूचना केली होती किंवा एक प्रस्ताव दिला होता की जर राज्य सरकार अजूनही असं मानत असेल की मराठा समाज हा ओबीसीच पात्र आहे, तर त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अत्यंत बारकाईने सर्वेक्षण करून घ्यावं
आणि त्यांना जर असं वाटलं किंवा आढळलं की मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून ओबीसीच पात्र आहे, तर त्यांनी आपल्या अधिकारामध्ये राज्याच्या 50% असलेल्या आरक्षणातच ओबीसी मध्ये मराठा समावेश करावा आणि आरक्षण लागू करावं. त्याला 2.5 वर्ष होऊन गेलेत. क्युरेटिव्ह आणि ह्या पिटिशनच्या पूर्वी राज्य सरकारला हे करता आलं असतं. अजूनही आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे की सर्वप्रथम उर्वरित मराठवाडा म्हणजे मराठवाडा वगळता किंवा मराठवाड्यापुरतं एक वेगळं सर्वेक्षण करावं आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कालेलकर आयोगापासून आतापर्यंत जे काही मागासलेपणाचे एक शिक्का लागलेला आहे तो पुन्हा एकदा तपासून घेऊन टप्प्याटप्प्याने जे त्यांनी आता सांगितले की आम्ही 2 टप्प्यात देणार आहोत, त्याऐवजी भौगोलिक अंगाने पहिल्यांदा मराठवाड्यातील मराठ्यांचं सविस्तर सर्वेक्षण अत्यंत तातडीने करून घ्यावं आणि मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण लागू करावं, जे कालेलकर आयोगाने हैदराबाद संस्थांमध्ये मराठा असताना दिलेलं होतं. पण यामुळे ओबीसी संघटना म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी ज्या लढणाऱ्या संघटना या नाराज होतील किंवा ते उग्र आंदोलन करतील अशी भीती नाही का वाटत तुम्हाला? कोणाच्या आरक्षणाचा किंवा कोणाच्या नाराजीचा विषय काय आहे? राज्य मागासवर्ग आयोगाचं कामच हे आहे ओबीसी ठरवणे किंवा असलेले ओबीसी जे आहे ते जर प्रगत झाले असतील तर बाहेर काढणे. त्यामुळे त्याच्यात कोणाच्या नाराजीचा विषय काढतो? देशाच्या राज्यघटनेने किंवा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने जर एकदा प्रस्ताव दिला, शेवटी गायकवाड आयोग काय होता? सगळे आयोग आतापर्यंत जे होते कालेलकर आयोग वगैरे, ते राष्ट्रीय आयोग असतील, राज्य मागासवर्ग आयोग असतील, यांचं जे काम आहे ते मागासलेपण शोधणे आणि त्यानुसार आरक्षण लागू करणे. त्यामुळे इतर कोणाला काय वाटतं हा विषय राहत नाही. पण मनोज जरांगेंनी 2दा ही मागणी करून सरकारने आश्वासनही दिलं होतं की आम्हाला 1 महिन्याची वेळ द्या, परंतु तरीही सरकार आरक्षण देऊ शकलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतली आणि त्याआधीही 1 महिन्यात आम्ही तुमच्या आरक्षण देतो असं म्हटलं होतं, परंतु देऊ शकले नाही. त्यामुळे आता ही परिस्थिती उद्भवलेली आहे. काय म्हणाल? मुख्यमंत्र्यांच्या शब्दांना किंमत नाही किंवा मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे असं वाटतं तुम्हाला? शिवश्री मनोज जरांगे यांचं पहिलं जे उपोषण 14 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सोडण्यात आलं, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना कदाचित एवढं गांभीर्य या विषयाचं वाटलेलं नसावं, कारण की हे अशक्य होतं. आजही अशक्य आहे, कारण की ते राज्य सरकारच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल कदाचित की आतापर्यंत जसं त्यांनी कुठल्या तरी लोकांना सांगितलं आणि त्यांनी ऐकलं आणि नंतर वेळ मारून नेली, तसंच मनोज जरांगेंचं सुद्धा उपोषण सोडत असताना त्यांना आपण एक त्या मागच्या वेळेस मी जसं सांगितलं तसं एक त्यांचं काहीतरी चॉकलेट दिल्यासारखं करून यांचा आजचा हा उपोषण सोडून टाकू आणि मग नंतर वेळ मारून नेऊ, पुन्हा काही याला उपोषणात बसणार नाही. परंतु दुर्दैवाने ते अंगावर आलेलं आहे. आजही मुख्यमंत्री, त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मी मागच्या वेळेस बोललो होतो की समाजासमोर यावं आणि जाहीरपणे कबूल करावं की आजही त्यांच्या समोर कुठलाही फॉर्म्युला नाही. त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये मराठा समाजाला ओबीसी किंवा 50% बाहेर वेगळं आरक्षण देण्याचे अधिकार त्यांना नाहीत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून पुढे जावं लागेल. शिंदे समितीचा जरी रिपोर्ट आला तरी शिंदे समितीचं काम मर्यादित आहे. कुणबी दाखले देणे जे त्यांच्याकडे सरकारकडे रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहेत. दुर्दैवाने जिथे इंग्रजांचं राज्य नव्हतं अशा निजामशाहीमध्ये मराठवाडा असल्यामुळे इंग्रजांच्याकडे जे रेकॉर्ड उपलब्ध होतं आणि आजही ते उपलब्ध आहे ती परिस्थिती मराठवाड्यात नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे की जे मराठा आहेत हे मराठा हा गण आहे आणि शेती करणारा शेतकरी हा कुणबी असतो. त्यामुळे जाती ठरवत असताना ज्या पद्धतीने त्याचा व्यवसाय पाहिला जातो तसा आमचा व्यवसाय शेती आहे. शेती करणे, कुणबिकी करणे म्हणजे कुणबी करणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मराठा जो काही एक उच्चस्तरीय मराठा आहे तो 2-5% तो सोडून द्या ना तुम्ही, तो तसाही ओबीसी मध्ये जरी समाविष्ट झाला तरी क्रीमी लेअरमुळे त्यांना त्या सोयी मिळत नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच मराठा हा
650-700 वर्षापूर्वी निजामशाही किंवा तत्पूर्वी तिथलं जे काही जुनी निजामशाही अहमदनगरची किंवा ही होती त्यावेळेस, त्यामुळे तो 700 वर्ष मुस्लिम राजवटीखाली सर्वांगाने दबलेला आहे. आणि कालेलकर आयोगाने तर एवढं स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठवाड्यातील मराठा आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठा यांचा तसा कुठल्याही पद्धतीचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अंगाने विचार केला तर संबंध येत नाही. हा वेगळाच मराठा आहे. नाही, पण अशा परिस्थितीत सरकार वेळ मारून नेत आहे, म्हणजे वेळ मारून नेत आहे आणि टाइमपास करत आहे असं समजायला हरकत आहे. टाइमपास करतायत, वेळ मारून नेत आहेत, परंतु ही त्यांची मोठी चूक घडत आहे. अजूनही त्यांनी स्पष्टपणे कबूल करून भेटून स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आमची चूक झालेली आहे. आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अगदी कळकळीची विनंती केली पाहिजे की काहीही करून त्यांचे ते जर प्रामाणिक असतील, आज इच्छाशक्ती त्यांची प्रामाणिक असेल, तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये सर्वेक्षण करून घ्यावं आणि पुन्हा पुन्हा माझं म्हणणं आहे मराठवाड्यापुरतं करून घ्या. नसेल तर विशेष ऑर्डिनन्स केंद्र सरकारकडून काढून त्यांनी महाराष्ट्रापुरता काही मराठा आरक्षणावर तोडगा काढता येऊ शकतो का यासाठी त्यांचे संबंध वापरायला काही हरकत नाही. परंतु असं समजतं की केंद्र सरकारने आणि प्रधानमंत्र्यांनी प्रामुख्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचा विषय राज्यातला तुम्ही राज्यातच सोडवा. त्यामुळे वेळ घालवणे आणि वेळ मारून नेणे हे राज्य सरकारला अडचणीत आणणारं ठरेल. कदाचित याचं पर्यवसान उद्या, मी मागच्या इंटरव्ह्यू मध्येच सांगितलं होतं की दंगली होण्यामध्ये किंवा जाळपोळ होण्यामध्ये जर झालं तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार राहील. नाही, पण हिंसा योग्य आहे का? आरक्षणासाठी हिंसा करणे, आरक्षण मागण्यासाठी हे योग्य आहे? नाही, योग्यचा नायोग्यचा प्रश्न मी सुरुवातीलाच सांगितलं की हे ज्यावेळेस आंदोलन अशा पद्धतीने राज्य सरकार किंवा एक अत्यंत मोठे पदाधिकारी खोटं बोलतात, चुकीचं बोलतात, दिशाभूल करतात, त्यावेळेस काही वेळेस ते चुकीचं का मांडल्याचा विचार न करता मुलं मुली भावनिक होतात आणि काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतात. हे खरं असलं तरी त्याला हिंसक वळण लागण्यामध्ये समाज जबाबदार नाही, तर त्याला चेतावणी दिल्यासारखं जे काही मुख्यमंत्री किंवा त्यांचे सर्व सरकार वागतंय ते कारणीभूत आहे. मनोज जरांगे किंवा मनोज जरांगेंची फसवणूक केली म्हणून मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे असं तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नक्की माफी मागायला हवी मुख्यमंत्र्यांनी? माफी मागितलीच पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि काय सत्य आहे हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे की गड्या आमच्या अधिकाराबाहेर नाही आहे. त्यांना असं कदाचित सहजपणे आतापर्यंतचे जे अनेक उपोषण सोडले, मुख्यमंत्र्यांनी पाठीवर थाप टाकली की उपोषण करते एकदम खुश होतात. कदाचित मनोज जरांगे सुद्धा तशाच पद्धतीने आपण चूप बसू असं त्यांना वाटलं असेल. ते बुमरँग झालेलं आहे आणि त्या बुमरँग मधून सुटण्यासाठी त्यांना जर वाटत असेल की आपली चूक झालेली आहे तर त्या चुकीची माफी मागण्यामध्ये त्यात काही गैर आहे असं काही मला वाटत नाही. मनोज जरांगेंच्या मागण्या व्यावहारिकपणे त्यांनी मांडल्या पाहिजेत असंही आपण म्हटलं होतं. व्यावहारिक म्हणजे नेमकं मनोज जरांगेंनी कशा पद्धतीने मागण्या मागितल्या पाहिजेत? मनोज जरांगेंच्या मागण्या योग्य, संविधानिक आणि अत्यंत गरजेच्या आहेत, सामाजिक अंगाने गरजेच्या आहेत. हे जरी खरं असलं तरी राज्य सरकारला हे अधिकार नाहीत. राज्य सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने कोंडीत पकडून राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून घेऊन, पुनर्गठन करून घेऊन, लगेच सर्वेक्षण करून कमीत कमी वेळेमध्ये ते सर्वेक्षण झालं की त्याचा अहवाल घेणे हे गरजेचं आहे. इतक्याच दिवसात असं करा तसं करा हे असं होत नाही. बाकीचे प्रशासकीय जे काही बाबी असतात, आदेश, ते वेगळे असतात आणि अशा पद्धतीचे जे काही अहवाल असतात किंवा त्यांचे जे काही आदेश द्यायचे किंवा त्यांचे डिसिजन घेण्यासाठी लागणारा वेळ हा वेगळा असतो. त्यामुळे मनोज जरांगे पाटील चुकले तसं मी म्हणत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची दिशाभूल केल्यामुळे की मी इतक्या दिवसात असं देतो तसं देतो हे होणार नाही. परंतु आता का होईना, उशिराने का होईना, मनोज जरांगेंनी स्वतःचा जीव आणि इतर कार्यकर्त्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि योग्य त्या पद्धतीने मराठा आरक्षण हे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुन्हा एकदा संविधानिक अंगाने चर्चा करून योग्य ते सल्लागार घेऊन मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, पण त्याची प्रामाणिक भावना ही मुख्यमंत्र्यांची द्यायची असली पाहिजे, काहीतरी द्यायची, तर ते केलं पाहिजे आणि तेच व्यावहारिक आहेत, अन्यथा भावनिक ठरेल.
मध्यंतरी राज्यभरात एवढं मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे मराठा आरक्षणासाठी. मध्येच नारायण राणे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हटलं होतं की मी 96 कोळी मराठा आहे आणि मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे, मी कधीही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. यामुळे आंदोलनाला खीळ बसेल असं का वाटतं तुम्हाला? नाही नाही, बिलकुल नाही. नारायण राणेंची ही काही नवीन भूमिका नाही, ही सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासूनची नारायण राणेंची ती भूमिका आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली कोणी कुणबी नाही, त्यामुळे कोकणामध्ये कुणबी आणि मराठा आपल्या विदर्भ किंवा मराठवाड्यापेक्षा बराचसा भेद मानला जातो. त्यामुळे काही खीळ पडणार नाही, हे 100%. अशा सर्व वातावरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जात आहे. नक्की केल्या जात आहे ब्राह्मण मराठा समाजाकडनं त्यांना? असं कधी होत नाही. ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेले आहात त्या खुर्चीला तुम्ही न्याय दिला पाहिजे. तुमच्या डोक्यातला ब्राह्मण जर जात नसेल तर तुम्ही राजकारणातून दूर झालं पाहिजे, असं माझं मत आहे. राज्यभरात जी हिंसा सुरू आहे, काय मराठा समाजातील युवकांना तुम्ही जे हिंसा करतायत त्यांना किंवा जे करतायत जनरली त्यांना काय आवाहन कराल तुम्ही शांततेचं? आताच नाही तर अगदी 2020 पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून वेळोवेळी मराठा युवकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की मित्रांनो, युवकांनो, युवतींनो, आता मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण मिळण्याचा हक्क जरी साबूत असला तरी तो मिळणं जवळपास दुरापास्त झालेला आहे. त्यामुळे कोणी काही गुन्हेगारी स्वरूपाचे कुठलेही कृत्य न करता, जाळपोळ न करता, तोडफोड न करता, त्यापेक्षा स्वतःच्या स्वबळावर, स्वकौशल्यावर मिळेल तो उद्योग, व्यवसाय, व्यापार किंवा जमेल ते करावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, हाच एकमेव पर्याय आहे. इथे आरक्षणाची गरज नाही, काही नाही. आणि आता सरकारकडून आपण आरक्षणाची अपेक्षा करू नये. तर जिथे आरक्षण नाही अशा कला, साहित्य, नाट्य, चित्रपट, नृत्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावं आणि आपलं स्वतःचं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करावं आणि कुठल्याही पद्धतीचं दुष्कृत्य करू नये, आत्महत्या करू नये, अशी आमची सातत्याने एक त्यांना मागणी राहिलेली आहे, सूचना राहिलेली आहे. आपण मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहात. आपल्या अनेक इंटरव्ह्यू नंतर अनेक टीकाकारांनी असंही म्हटलं आहे की मराठा आरक्षणासाठी पुरुषोत्तम खेडेकर हे रस्त्यावर उतरत नाही किंवा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाही. नक्की काय भूमिका आहे आपली मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी? मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये झालाच पाहिजे आणि तोही राज्याच्या अखत्यारीत असलेल्या 50% मधील 27% आरक्षणामध्येच झाला पाहिजे. ही मराठा सेवा संघाची 1991 पासूनची भूमिका आहे, पुढेही राहील आणि त्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने जमेल तशी त्याचा पाठपुरावा करत आहोत. तर नक्कीच राज्यभरात जी हिंसा होते त्याला कुठेतरी पायबंद लागायला पाहिजे आणि हिंसा करू नये असं आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेले आहे. कॅमेरामॅन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.